काय काका अजून इथेच? मी कुठे जाणार होतो? अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही आणि काकू दरवर्षी यावेळेला कुठे कुठे जाता ना फिरायला, आणि मग आम्हाला तिकडची काय काय मिठाई खायला मिळायची. तुला फक्त खायचीच पडली आहे पेट्या. असतो काय, ते ऑपरेशन झालं ना गुडघ्याचं, डॉक्टरने सांगितलं यंदा फिरता येणार नाही. चालायचं जो या वयात. ए आजोबा, हो चल. सांभाळून. या द्या. तीर्थ काय, चल आवर, शाळेत जायचंय की नाही? अरे मी जातो ना सोडायला. नाही नाही थँक्यू बाबा, पण डॉक्टरनी नाही सांगितलंय ना आपल्याला, आणि आत्ताच तुम्ही भाजी वगैरे घेऊन आलात ना, त्यामुळे सॉरी, आजचा कोटा संपला आपला. वाटेवरून चाले हिरी माणसांची, मातीत साक्ष उरते काहीच पावलांची. वारा मनाप्रमाणे काही दिशात जातो, काही जुन्या फुलांचा आणून गंध देतो. डोळ्यात झाक येते त्या हरवल्या क्षणांची, मातीत साक्ष पुरते काहीच पावलांची. ये ग लवकर. हो आले आले. भूक लागली ना? हो ना. चल. हॅलो. आजोबा, यावर्षी गणपतीच्या मूर्तीचं काय करायचं? अरे असं काय करतोस, दरवर्षी मी ठरवतो ना, मग यंदा तू ठरव. बघ हा. बघतो हा. चला मग आत्ताच. चला चला आपण सगळेच जाऊया, चला. बाबा, अहो तुम्ही काय ऐकताय त्याचं लगेच? काय प्रॉब्लेम आहे, त्याला जो आवडतोय गणपती तो बुक करूया ना. मला जो आवडेल तो गणपती बुक नाही करता येणार. कैसे हो पाजी? अंग्रेजी में कहते हैं लॉन्ग टाइम नो सी, ऐसा ही कुछ. अगस्त का महीना आते ही यहाँ बारिश का जोर पड़ता है और बढ़ जाती हैं आपकी और बहन जी की यादें. उस वक्त आपको यहाँ से क्या चाहिए था ये पूछा था मैंने, और आपने कुछ ऐसी चीज मांगी थी जो मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा. इतनी खूबसूरत. फिर से भेज रहा हूं. मातीत साक्ष पुरते
सौभाग्य हे नशिबी येते कुणा कुणाच्या होतो सुरेख सोहळा एका परंपरेचा साधी सुधी कथाही होते प्रथा पिढ्यांची मातीत साक्ष पुरते काहीच पावलांची मूर्ती बनवायची प्रथा तर यावर्षी शाबूत राहिली आणि पुढच्या वर्षीपासून भटकंतीची प्रथा पुन्हा सुरू. राहिलं ना आपलं अजून